नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भारताला आणि भारतीय यंत्रणांना सावध करणारी. भारताची राजधानी नवी दिल्लीवरती चीनचा तिसरा डोळा असण्याची भीती सध्या व्यक्त होतेय. दिल्लीमधले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चीनी बनावटीचे आहेत आणि त्या कॅमेऱ्यांचा वापर करून चीन हा भारतीय राजधानीवरती लक्ष ठेवत असल्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. याला कारण ठरलंय इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांच्या हत्येचं. इराणची राजधानी तेहरानमधले सगळेच्या सगळे सीसीटीव्ही कॅमेरे हे हॅक झालेले होते आणि या माध्यमातून खामेनींची खडानखडा माहिती ही इस्रायलला होती. त्यामुळे हल्ल्याच्या नंतर पहिल्या काही तासांमध्येच खामेनींना मारण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय. त्यामुळे राजधानीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे वापरणाऱ्या भारतानं सावधानता बाळगावी असा इशारा देखील त्यांनी दिलाय. आधुनिक टेक्निकल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं डेटा अनालिटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याचं अचूक ऍप्लिकेशन मोसाद आणि CIA केलेलं आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अमेरिकेनं हे सगळे इंटेलिजन्स नेटवर्क त्या ठिकाणी राबवलं आणि सक्सेस त्या ठिकाणी प्राप्त झाला. माझ्या मते भारतानं सुद्धा या ठिकाणी शिकण्यासारखं आहे. 21व्या शतकातली युद्ध ही अशा प्रकारची AI ड्रिव्हन असणार आहे. आणि फक्त फॅक्ट सांगतो, दिल्लीमधले मॅक्सिमम कॅमेरे जे आहेत ते कॅमेराज जे आहेत ते चायनीज मेड आहेत. मग हा धोका, सर्व्हिलन्सचा धोका कुठेतरी आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना सुद्धा लक्षात घ्यायला यावा. इराणी सरकारच्या एअर डिफेन्स सिस्टीमचे कर्मचारी इस्रायलनं मारून टाकलेले आहेत. इस्रायलनं याचा अधिकृत व्हिडिओ देखील जारी केलाय. इस्रायली लढाऊ विमानांचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असताना विमानामधून अचूक बॉम्ब फेक करण्यात आली आहे. यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम ऑपरेट करणारे कर्मचारी मारले गेलेत. इस्रायली विमानांनी इराणचे रडार, सरफेस टू एअर मिसाईल यंत्रणा, मिसाईल लॉन्चर यावरती पद्धतशीरपणे मारा सुरू ठेवलेला आहे. एकीकडे आखाती देशांमधले हे युद्ध ऐन रंगात आलेलं असताना चीनी युद्ध सामग्रीची पुन्हा एकदा जगासमोर शोभा झाली आहे. चीनी शास्त्रज्ञ, शस्त्रास्त्र, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा कुचकामी असल्याचं जगाला दिसून आलंय. भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्ताननं तैनात केलेल्या चीनी एअर डिफेन्स सिस्टीमची हवा काढली होती. तर आता इराणमध्ये देखील अमेरिका आणि इस्रायलनं चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा फोडलाय. इराणनं 2025 मध्ये HQ-9B SAM एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली होती. चीननं ही सिस्टीम 260 किलोमीटरवरच्या लक्ष्याचा भेद करेल अशी बतावणी केली होती. मात्र अमेरिका आणि इस्रायली क्षेपणास्त्रांची वाट ही सिस्टीम अडवू शकली नाहीये. या सिस्टीमची रडार यंत्रणा इतकी बेकार निघाली आहे की अमेरिकेचं F-37 स्टेल्थ फायटर प्लेन तब्बल 50 नॉटिकल मैल इराणमध्ये आतमध्ये घुसलंय तरी देखील त्याचा पत्ता लागलेला नाहीये. इराणनं चीनकडून HQ-9B एअर डिफेन्स सिस्टम खरेदी केली होती. परंतु या एअर डिफेन्स सिस्टम मध्ये डेटा इंटिग्रेशन, त्याचबरोबर डेटा लिंकिंग आणि सिस्टम इंटिग्रेशनशी संबंधित अत्याधुनिक पद्धती उपलब्ध नसल्यामुळे F-35 स्टेल्थ एअरक्राफ्टला पकडण्यामध्ये, डिटेक्ट करण्यामध्ये ही एअर डिफेन्स सिस्टम सपशेल अपयशी ठरली. ऑपरेशन सिंदूरमध्ये कशा प्रकारे चीनी बनावटीची एअरक्राफ्ट आणि त्याहून महत्वाचं PL-15E ही क्षेपणास्त्र आणि सर्वात महत्वाचं HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टम सपशेल फ्लॉप ठरली, हे सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजे कॉपी पेस्ट पद्धत ही चीनला बरोबर त्या ठिकाणी जमली नाही आणि त्याचमुळं सब स्टँडर्ड म्हणजे कमी क्वालिटीच्या या एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी तयार झालेल्या आहे. दुसरीकडे इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकन सैन्यावरही दबाव वाढलाय. कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमानं पाडण्यात आली आहे. यामुळे युद्ध सोपं नाही याची अमेरिकेला जाणीवही झाली असेल.